आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. सर्वप्रथम मला वाटतं राजसाहेबांनी सगळीकडे संपर्क अध्यक्ष नेमले. मला अविनाश सरांना आणि मला प्रमोद सरांना पुण्यात नेमलं. आमचा उद्देश हेच आहे की आम्ही नेतेपासून शाखाध्यक्षपर्यंत सगळ्यांना भेटणार आहोत, 1 to 1 भेटणार आहोत. किती दिवस लागले तरी चालतील. हे मला वाटतं रविवारपर्यंत तुमच्याकडे दौरा आहे. आम्हाला सोमवार मंगळवार झाला तरी चालेल. आम्ही 1 to 1 सगळ्यांना भेटणार आहोत आणि मला वाटतं की सगळ्यांकडनं आम्ही जाणून घेणार आहोत की आपण कुठे कमी पडतो. मला वाटतं की काही बदल झाले पाहिजे आणि हे आम्ही आज अहवाल कलेक्ट करून मला वाटतं की हा साहेबांकडे आम्ही जे निर्णय घ्यायचा तो राज्यात घेतील. पण मला वाटतं की सगळीकडे काही बदल हे झालेच पाहिजे. पुणे ग्रामीण नाही. आम्ही हे 3 दिवस पुणे शहराला दिले. आम्ही परत 25-26 तारखेला येतो. तेव्हा आम्ही पुणे ग्रामीण आणि मला वाटतं प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही सगळ्यांना भेटणार आहोत. ते मला वाटतं की 1 मे मध्ये चालू आहे आमचा दौरा. पण 25-26 आम्ही इतर संघटनांना भेटणार आहोत आणि पुणे ग्रामीण मधनं जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना भेटणार. काय काय बदल होणार आहे आणि आता ते मी तुम्हाला नाही सांगू शकणार. ते मला अहवालानंतर कळेल. आम्ही सगळ्यांना भेटणं झालंच नाही आमचं. मी पहिलं तुम्हाला भेटतो, त्याच्यामुळे सगळ्यांना भेटल्यानंतर मला एक अहवाल साहेबांकडे दिल्यानंतर मला कळेल की काय बदल घडवायचे. मुंबईच्या काय त्या पार्श्वभूमीवरती आपण काय म्हटलं या बैठकीमध्ये काय प्रमुख मुद्दे आपण लक्ष केलेले आहेत सगळ्या कार्यकर्त्यांना? थोडं पक्षापुरतं राहू दे ना साहेब. गोरेगावमध्ये 4 दिवसापूर्वी एक प्रकरण घडलं. एक पार्टी झाली, त्यामध्ये 2 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. राज्याच्या राजधानीत हे सगळं होतंय. ड्रग्सचा पुन्हा इश्यू आहे का आणि ही सगळी रेव पार्टी होती का? ही जी पार्टी झाली, मला पार्टीची कल्पना नाहीये, पण मला वाटतं की खूप दुर्दैवी आहे की 2 तरुणांचा जीव जातो या गोष्टीत. आणि मला वाटतं की हे ड्रग्स कुठून येतात? आपल्या प्रत्येक शहरांमध्ये येतात. पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल. हे किती प्रमाणात येतात हे पण मी तुम्हाला सांगेन. हे थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाहीये का?